उपमुख्यमंत्री फडणवीसांवरील टीकेवरून राणे पितापुत्र आणि जरांगेंमध्ये जुंपली आहे। जरांगे तुतारीचा माणूस असल्याचा आरोप नितेश राणेंनी जरांगेंवर केला आहे। तर माझ्या नादी लागाल तर पश्चाताप होईल असा पलटवार जरांगेंनी केला आहे। कधीच पवार साहेबांना जाब विचारलं नाही, कधीच उद्धव ठाकरेंना विचारलं नाही, कधीच नाना पटोलेंना विचारलं नाही। साधा एवढा प्रश्न तरी विचारा, तुम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की ओबीसीतून आरक्षण पाहिजे? मग यापेक्षा तुतारी वाजवत फिर राज्यामध्ये, कारण का तू तुतारीचाच माणूस आहे, जगाला कळलेला आहे। आता देवेंद्र फडणवीस आणखीन एक दुसरी टोळी तयार केली आमच्यातलेच काही फोडून, असे त्यांनी 5-6 टोळ्या केलेल्या। मी एकटा पुरून उडतो याला सगळ्याला, काही अडचण नाही। राणे साहेबाच्या घरातल्या कुणीच बोलू नये असं माझं म्हणणं आहे। राणे असंही म्हटलेत की जरांगे पाटील रात्री तुतारी वाजवतात। तुम्ही वाजा, 2-3 घ्या इकत, रातभर फुकीत बसा। तुला राणे साहेबांवर बोलण्याची अगर तू हिंमत करशील तर आम्ही पण, आम्हालाही आमच्या पद्धतीने उत्तर द्यायला चांगलं जमतं। पहिलं मागे असलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा बाजूला कर, गळ्यातला भगवा बाजूला कर आणि मग हे भाषा वापर ना। म्हणून राणे साहेबांबद्दल आणि फडणवीस साहेबांबरोबर परत जीभ वळवळली, मग ती जीभ जागेवर ठेवायची की नाही आम्ही ठरवू। तुम्हाला जर थांबवायचं असलं तर थांबवा, माझ्या नादी तुम्ही लागू नका। जीभ वळवळ फेरफेर ही भाषा तर मला शिकूच नका तुम्ही, तुम्हाला लय पश्चाताप येईल। मग त्या राणेला किंवा त्या पोराला कोणाला दोष देण्यात काय मजा नाही। हे सगळं देवेंद्र फडणवीसने चालवलंय। जरांगेने आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये। देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे आहेत, भाजपचे नेते आहेत, तर त्यांच्यावर बोललं तर आम्ही बोलणारच। देवेंद्र फडणवीस सत्तेत म्हणल्यावर सत्यालाच भांडायला लागेल ना। आम्ही तुमचा सन्मान करतोय, आम्ही तुम्हाला ब्र शब्दानं दुखवत नाहीत राणे घराण्याला। याचा अर्थ तुम्ही ती संधी पकडून काही तोंड सुख जर घेणार आणि देवेंद्र फडणवीसला खुश करणार तर देवेंद्र फडणवीसला वाजवत असतो आणि मग तुम्हाला बी सोडणार नाही।